नागपुर में साइबर पुलिस की दो बड़ी कार्रवाइयों ने ऑनलाइन ठगों के गिरोह की पोल खोल दी है। पहले मामले में रिटायर्ड नागरिक हेमंत नारायण करकरे को डिजिटल अरेस्ट का डर दिखाकर फर्जी पुलिस अधिकारी बने आरोपियों ने 1 करोड़ 91 लाख रुपए आरटीजीएस से ठग लिए। व्हाट्सएप कॉल, वीडियो कॉल और नकली कागजात के जरिए उन्हें लगातार दबाव में रखा। तकनीकी विश्लेषण के बाद पुलिस की टीम गुजरात और राजस्थान में सक्रिय होकर राजकोट के 3 आरोपी चिराग गोहेल, हेत पंचमिया और क्षमा परमार को गिरफ्तार करने में सफल रही। इन मामलों की जांच पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में सायबर पुलिस टीम द्वारा जारी है। सायबर पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्हा नोंद क्रमांक 101/25 यामध्ये फिर्यादी यांना त्यांचं जे आधार कार्ड आहे ते एका बँकेची लिंक आहे आणि सदर बँकेच्या अकाउंटमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मनी लॉन्ड्रिंगचे आणि इतर प्रकारे पैसे आलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या कोर्टाचे तसेच सीबीआय, ईडी वगैरे असे बोगस डॉक्युमेंट पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करून त्यांची 1,51,000 रुपये 1,51,00,000 रुपयाची फसवणूक झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंघल सर तसेच जॉईंट सीपी सर, आमचे डीसीपी लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला। सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः आणि एपीआय बॉम्बे, WFI बॉम्बे आणि आमच्या टीमने चालू केला। सदरच्या गुन्ह्यामधील जवळजवळ निम्मी रक्कम म्हणजे 75 लाख रुपये हे गुजरातमध्ये राजकोट मधून विड्रॉल झाले होते। त्याबाबत आपण बँक अकाउंटच्या दृष्टीने तपास केला। यामध्ये यापूर्वी एक अकाउंट, ज्या अकाउंटवर 46 लाख रुपये गेले होते, त्या आरोपीला आपण गुजरातमधून अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेतलं होतं। त्यानंतर परत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर जे पैसे गेले होते त्यामध्ये WFI बॉम्बे आणि तपास पथक यांनी 2 जेंट्स आरोपी चिराग मुकेशभाई गोयल आणि हेम विपुलभाई पंचानिया तसेच एक महिला आरोपी क्षमा शारदार परमार यांना आम्ही गुजरातमध्ये अटक करून त्यांचा गुजरात कोर्टामध्ये ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत। त्यांच्याकडे सुद्धा आपण बरेच रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। यामध्ये बरेच आरोपी असण्याची शक्यता असल्याने सदर गुन्ह्याची व्याप्ती आणि तपास पाहता अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही अटक करून जी रक्कम गेलेली आहे कंप्लेंटांची ती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। सदरची संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त माननीय रवींद्र सिंघल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे जॉईंट सीपी सर तसेच आमचे डीसीपी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसेच WFI बॉम्बे मॅडम, अजय, सौरभ आणि इतर आमची टीम जी आहे त्यांनी केलेली आहे। यामध्ये स्वतः WFI बॉम्बे या लीड करत होते, त्यामुळे महिला आरोपीला सुद्धा अटक करताना मला कोणत्याही प्रकारची ती मदत आवश्यकता लागली नाही आणि कोर्टाने माननीय गुजरात कोर्टामध्ये सुद्धा त्यांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर होऊन आम्ही त्यांना आता सध्या नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। मला आपल्या मार्फतीने हेच सांगायचं आहे की डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार कायद्याच्या कक्षेमध्ये नाही। जर समजा एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर प्रत्यक्षात पोलीस येऊन अटक करत असतो आणि असे आपल्याला जर समजा डिजिटल अरेस्ट बाबत व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअप कॉल जर समजा सांगून डिजिटल अरेस्ट केले असं सांगत असेल तर ती पूर्णपणे फसवणूक आहे। यामध्ये आपण तात्काळ 1930 ला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपली तक्रार नोंद करा। तसेच ज्या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल आले असेल ते नंबर सुद्धा चक्षु या ऍपमध्ये टाकून सदरचे नंबर बंद करण्याबाबतची प्रक्रिया आपण चालू करू शकतो आणि आपल्यासोबत असं काही प्रकार झाला तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, नागपूर पोलीस च्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गेला तर आमचं सायबर स्क्वॉड आहे किंवा सायबर पोलीस स्टेशन आहे, तिथे आपण येऊन तक्रार देऊ शकतो।